नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मनोज जरांगे यांच्याकडून राज्य सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा घोषणा देण्यात आलेली आहे। त्यांच्या आत्तापर्यंतच्या आंदोलनात विविध वेळा मागण्या जरी बदलल्या गेल्या असल्या तरी शेवटच्या टप्प्यात ज्या सगळे सोयरे अनुषंगाने त्यांनी मागणी केली होती ती मागणी अद्याप काही पूर्ण झालेली नाही। त्या मागणीवर अनेक आक्षेपही नोंदवले गेले आहेत। त्या आक्षेपांचा अभ्यास करणं राज्य सरकारकडून सुरू आहे, पण जरांगे काय ऐकायला तयार नाहीत। येत्या काही दिवसात सगळे सोयरेच्या संदर्भातला सरकारने निकाल दिला नाही तर सरकारच्या विरोधामध्ये निश्चित आंदोलन उभं राहील असं सूचक वक्तव्य जरांगेंनी केलंय। आता याच त्यांच्या वक्तव्याचा अर्थ निघणं अपेक्षित आहे, कारण हे वक्तव्य जरांगेंच्याकडून आचारसंहितेमध्ये आलंय। जरांगे स्वतःला सर्व मराठ्यांचे नेते म्हणवतात। सर्व मराठ्यांच्या नेतृत्व करत असताना ते एका पक्षाच्या विरोधातली भूमिका घेत असतील तर सगळे मराठे जरांगेंच्या पाठीशी उभे राहतील का? सरसकट कुणबीकरण आणि सगळे सोयरे लाभार्थी या दोन प्रमुख मुद्द्यांच्या आधारे जरांगेंचं आंदोलन आता अडखळत पुढे चाललेलं आहे। ज्या पद्धतीने सतत उपोषण करत सरकारला वेठीस धरत आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी जरांगेंनी आतापर्यंत डाव टाकले, आता ते डाव प्रभावहीन होत आहेत, कारण मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण महाराष्ट्रात लागू झालेलं आहे। मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण लागू झालेलं असताना दुसऱ्या बाजूला त्यांना कुणबी म्हणूनही आरक्षण द्यायचं आणि त्यांना सगळे सोयऱ्याच्या अंतर्गतही लाभार्थी ठरवायचं, असा जर समजा डाव टाकला जात असेल तर तो मूळ आरक्षणाच्या हेतूला सुद्धा धक्का लावू शकतो का, हा प्रश्न उरतो। लक्षवेधीच्या आजच्या चर्चेमध्ये ज्या वेळेला सगळे सोयऱ्याच्या आडून राज्य सरकारच्या विरोधातली भूमिका जरांगे घेऊ इच्छित असतील तर निवडणुकीत त्याचा परिणाम होईल का आणि त्यांच्या या भूमिकेमुळे जरांगे कुणाची वाट रोखू शकतील याबाबत आपल्याला चर्चा